नमस्कार मित्रांनो, माझ्या मित्राकडे 2023 पूर्वीची वर्णा गाडी आहे आणि त्या गाडीच्या डॅशबोर्डवरती सातत्याने इंजिन चेकचा पिवळा सिम्बॉल यायला लागला। त्यावेळी त्याने ती गाडी सर्व्हिस सेंटरला नेली असता तिथल्या टेक्निशियननी सांगितलं की साहेब, आम्ही चेक केलेली आहे तुमची गाडी आणि या गाडीमध्ये ऑक्टॅन किंवा O2 म्हणजेच ऑक्सिजनचा जो सेन्सर असतो तो खराब झालेला आहे। मग याने त्याला त्याचं कारण विचारलं की असं का झालं असावं। तर त्याने सांगितलं की बहुधा हे फ्युएल खराब असल्यामुळे होऊ शकतं। तर त्यावेळी त्याच्या डोक्यात आलं, कारण सध्या सगळीकडे सोशल मीडिया असो, वृत्तपत्र असो किंवा चॅनल टीव्ही सगळीकडे एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे E20 फ्युएलची। तर त्याला असं वाटलं की हे E20 मुळे तर झालं नसावं ना। मग त्याने जेव्हा गुगल सर्च केलं तेव्हा त्याच्यात दिलं होतं की जर तुमची गाडी 2023 पूर्वीची असेल तर असा जर प्रॉब्लेम आला असेल तर होऊ शकतं E20 मुळे पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, सध्या जो काही चर्चेचा विषय आहे तो आहे E20 पेट्रोल। तर याविषयी आपण आता सखोल चर्चा करणार आहोत। तर त्यासाठी आजचा विषय तुम्ही नक्की पहा हा व्हिडिओ। मित्रांनो, आता जेव्हा आपण आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावर जातो तेव्हा तिथे आपल्याला E20 दिसतं। तर नक्की हे E20 म्हणजे काय आहे? शिवाय हे E20 पेट्रोल आपण भरल्यानंतर आपल्या गाडीचं इंजिन खराब तर नाही होणार ना? किंवा हे E20 मुळे आपल्याला काही पेट्रोलच्या दरामध्ये कमी तर झालेली नाही ना? तर या सर्व विषयाचं सांगोपांग विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे, कारण शेवटी प्रश्न तुमच्या खिशाशी आहे, कारण हा प्रश्न तुमच्या खिशाशी जोडलेला आहे। सर्वात आपण समजून घेऊया की इथेनॉल म्हणजे काय, ते कसं तयार होतं। तर इथेनॉल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते अल्कोहोल आहे आणि याची निर्मिती जी आहे ती प्रामुख्याने ऊसाचा रस, त्याची मळी, तांदूळ, मका किंवा सडलेलं अन्नधान्य यापासून होते। म्हणजे आपल्या शेतातूनच याची निर्मिती होते। हे एक प्रकारचं बायोफ्युएल आहे, हे लक्षात घ्या। तर आता सगळ्यात मोठा प्रश्न की हे पेट्रोल पंपावर E20 म्हटलेलं आहे, तर हे E20 म्हणजे काय? तर मित्रांनो, E20 म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ई म्हणजे इथेनॉल आणि 20 म्हणजे 20% इथेनॉल इन 1 लिटर पेट्रोल। म्हणजे प्रत्येक पेट्रोलच्या 1 लिटरमध्ये 20% जे काही इथेनॉल असेल तर त्या पेट्रोलला E20 पेट्रोल म्हटलं जातं। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। संपूर्ण देशामध्ये 100% E20 पेट्रोल उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट राखलेलं आहे, ठेवलं होतं आणि आता ते वेगाने पूर्ण केलं जात आहे। परंतु सरकार एवढ्या घाईघाईने हे E20 पेट्रोल का मिसळत आहे? तर सरकार याच्या समर्थनार्थ 3 कारणं पुढे देत आहेत। पहिलं कारण म्हणजे देशाचा पैसा वाचवणे। आपल्याला माहीत आहे की भारत परदेशातून 85% तेल किंवा इंधन आयात करतं आणि त्यासाठी परकीय गंगाजळीतील अब्जावधी रुपये खर्च होतात। परंतु जर देशात तयार होणारं E20 इथेनॉल त्याच्यात मिसळवलं तर आपले अब्जावधी डॉलर्स वाचू शकतात। हे एक कारण दिलं जातं की ज्यामुळे आपला ही परकीय गंगाजळी वाचली जाईल। दुसरं कारण दिलं जातं ते म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा। आपल्याला आपण चर्चा केल्यानुसार इथेनॉल हे ऊसापासून किंवा पिकांपासून तयार होतं। त्यामुळे जो काही पैसा याच्यातून निर्माण होणार आहे तो ग्रामीण अर्थव्यवस्थेला म्हणजे साखर कारखान्याला आणि थेट बळीराजाला पर्यंत जाईल आणि याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक ताकद प्रदान होईल आणि याप्रमाणे शेतकऱ्यांचा फायदा होईल असं शासन आपल्याला सांगत असतं। आणि तिसरा फायदा जे शासन सांगतं ते म्हणजे पर्यावरणाचं रक्षण। इथेनॉल जे आहे ते पेट्रोलपेक्षा कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बन याचं उत्सर्जन कमी प्रमाणात करतं आणि त्यामुळे हवेमध्ये असे विषारू वायूचं प्रमाण कमी होतं आणि हे पर्यावरणाला पूरक आहे असं हे तिसरं कारण दिलं जातं। आणि या 3 कारणामुळे आम्ही इथेनॉल E20 पेट्रोलमध्ये मिसळत आहोत असं सरकारचं म्हणणं आहे, सरकार पक्षाचं म्हणणं आहे। तर सरकारी पक्षाच्या या समर्थनाच्या बाबत जे टीकाकार आहेत किंवा जे वाहनधारक आहेत
त्यांचे काही मुद्दे आहेत, त्यांचं म्हणणं काही आहे ते पुढील प्रमाणे सांगता येईल. त्यांचं पहिलं म्हणणं आहे की वाहनाची इंजिन क्षमता कमी होते. त्यांचं असं म्हणणं आहे की इथेनॉलमध्ये जे हायड्रोस्कोपिक गुणधर्म असल्यामुळे हे जे काही इथेनॉल आहे ते हवेतील आर्द्रता म्हणजेच पाणी किंवा ओलावा खेचून घेतं आणि जर गाडी एकाच जागी जर उभी राहिली जास्त वेळ तर ते पाणी टंकीमध्ये, पेट्रोलच्या टंकीमध्ये जास्त साचतं आणि त्यामुळे इंजिन जे आहे त्याला गंज चढू शकतो आणि या गंजामुळे त्या ठिकाणचे जे काही प्लॅस्टिकचे पार्ट आहे, रबरी नळ्या आहेत, या कडक होऊन खराब होऊ शकतात आणि अशा पद्धतीने ते इंजिन खराब होऊन इंजिनची क्षमता ही कमी होत असते. तसं दुसरं कारण त्यांचं सांगण्याचं आहे की मायलेज कमी होतं. हां, हे खरं आहे, कारण हे गाड्यांच्या ज्या काही कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, त्यांनी मान्य केलेलं आहे की जर E20 किंवा इथेनॉल मिसळलेलं पेट्रोल जर त्याच्यात टाकलं तर 5 ते 7% मायलेज जे आहे, ॲव्हरेज गाडी जी काही पळण्याची देते ती कमी होऊ शकते. आणि पुढचं जे कारण वाहनधारक सांगतात की इथेनॉल हे जे काय आहे हे 60 रुपये किंवा 70 रुपयापर्यंत पर लिटर आहे, परंतु आम्हाला ते पेट्रोलच्या दरात म्हणजे 111-112 रुपये लिटरने ते दिलं जातं. तर हे महाग असल्यामुळे त्यांनी याच्याबद्दल आक्षेप नोंदवलेले आहेत. तसंच तुमची गाडी सुरक्षित आहे का, हा एक प्रश्न आहे. कारण 2023 नंतर ज्या गाड्या बनलेल्या आहेत त्या सर्व गाड्या ज्या आहेत त्या E20ची सुसंगत आहे, म्हणजे E20 कंप्लायंट आहेत. परंतु 2023 पूर्वी ज्या गाड्या आहेत त्या जवळपास 23 ते 30 करोडच्या दरम्यान सांगितल्या जातात. तर या ज्या गाड्या आहेत त्या E20शी सुसंगत नाही आहेत आणि त्यामुळे त्या सुरक्षित नाही आहेत अशी भावना संपूर्ण वाहनधारकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे अनेक लोक याबद्दल आपली तक्रार नोंदवत आहेत. एकीकडे गाडीचं नुकसान, मायलेज कमी आणि शिवाय महागड्या दरात इथेनॉल हे विकत घेणं यामुळे ग्राहकांना कुठेतरी त्यांची फसगत झाल्यासारखे वाटते, असं ते सोशल मीडियातील त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे त्यावरून दिसून येते. मित्रांनो, आपण आत्ताच E20 किंवा इथेनॉलच्या 20 मिसळण्याबाबत जी काही चर्चा केली, साधक बाधक, त्याचा जर निष्कर्ष काढायचा झाला तर आपल्याला असं म्हणता येईल की गव्हर्नमेंटने हा जो काही निर्णय घेतलेला आहे इथेनॉल मिसळण्याचा किंवा E20 मिसळण्याचा किंवा आणखी नाही E25, E30 किंवा पुढे काय जायचं असेल, परंतु त्यांनी हा जो निर्णय घेतला हा क्रांतिकारक म्हणता येईल. कारण हा अर्थव्यवस्थेला फायदेशीर आहे किंवा पर्यावरणाला देखील पूरक आहे. परंतु वाहनधारकांचा हिशोब करताना त्या ठिकाणी त्यांनी शासनाने लक्षात घेतलं पाहिजे की त्याची गाडी त्याला सुसंगत आहे की नाही. त्यामुळे जर त्याची गाडी सुसंगत नसेल तर ग्राहकाला हा अधिकार असला पाहिजे की त्याने त्याच्या गाडीत कोणतं पेट्रोल भरावं आणि त्यासाठी त्यांनी विविध पर्याय उपलब्ध करून द्यायला पाहिजे. शुद्ध पेट्रोल ज्याला घ्यायचं तो शुद्ध पेट्रोल घेईल, ज्याला E5, E10 किंवा E20 घ्यायचं आहे तो त्याप्रमाणे आपापलं पेट्रोल वेगवेगळ्या पंपावरून किंवा त्याच पंपावरून खरेदी करू शकेल. आणि शिवाय जर ती 2023ची नंतरची असेल तर अर्थातच त्यांना किंवा त्या मॅन्युफॅक्चरने जर तसं प्रमाणपत्र दिलं असेल, इन्शुरन्स कंपन्यांनी पण त्याला ग्रीन सिग्नल दिला असेल तर निश्चितपणे त्याला E20 भरायला कोणताही प्रत्यावर्तन नाही आणि तोही भरेल, कारण त्याच्या गाडीला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु इतर गाड्यांचं होणारं नुकसान टाळायचं असेल किंवा त्यांचा रोष कमी करायचा असेल तर सरकारने हे विविध पर्याय निर्माण करून आणि आपली जी काही पॉलिसी आहे इथेनॉल मिसळण्याची भवितव्यातली ती हळूहळू इम्प्लिमेंट केली पाहिजे. त्याच्यासाठी घाईगर्दी करता कामा नये. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जेव्हा पेट्रोल भरलं E20 तर तुमच्या गाडीत असा काही प्रॉब्लेम आलेला आहे का? आणि तुम्हाला काय वाटतं की जर इथेनॉल मिसळत असेल तर तो पेट्रोलचा दर देखील कमी केला पाहिजे का? तुमच्या मनातल्या या ज्या काही म्हणणं आहे ती आमच्या कॉमेंट्सवर जरूर लिहा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.